सदावरती देखील अनेक वेळा निशाणा साधतात मनसेवरती. त्यामुळे नक्कीच कुठेतरी आता सरकारचं जे पाऊल आहे, मनसेचं जे पाऊल आहे. सदावर्ते हा भारतीय जनता पक्षाने पाळलेला माणूस आहे, बरोबर आहे. याला ना मराठीशी घेणं देणं आहे, ना संस्कृतीशी घेणं देणं आहे. मागच्या वेळेला हाच फालतू माणूस हा सिद्धिविनायक मंदिरात काही नियमावली आली त्याच्यावर बोलत होता. आज मराठी माणसांसाठी संपूर्ण महाराष्ट्र एक होतोय, त्याच्यावर हा बोलतो. हा अतिशय तुच्छ दर्जाचा माणूस आहे. याच्यावर न बोललेलं बरं आहे. त्याला महाराष्ट्र सैनिक एक दिवस धडा शिकवतील आणि ज्या दिवशी मराठी माणूस ज्याला धडा शिकवेल ना, त्या दिवशी सदावर्ते हा मला नाही वाटत कुठल्याही चॅनलच्या पटलावर राहील. सदावरती देखील अनेक वेळा निशाणा साधतात मनसेवरती. त्यामुळे नक्कीच कुठेतरी आता सरकारचं जे पाऊल आहे, मनसेचं जे पाऊल आहे. सदावर्ते हा भारतीय जनता पक्षाने पाळलेला माणूस आहे, बरोबर आहे. याला ना मराठीशी घेणं देणं आहे, ना संस्कृतीशी घेणं देणं आहे. मागच्या वेळेला हाच फालतू माणूस हा सिद्धिविनायक मंदिरात काही नियमावली आली त्याच्यावर बोलत होता. आज मराठी माणसांसाठी संपूर्ण महाराष्ट्र एक होतोय, त्याच्यावर हा बोलतो. हा अतिशय तुच्छ दर्जाचा माणूस आहे. याच्यावर न बोललेलं बरं आहे. त्याला महाराष्ट्र सैनिक एक दिवस धडा शिकवतील आणि ज्या दिवशी मराठी माणूस ज्याला धडा शिकवेल ना, त्या दिवशी सदावर्ते हा मला नाही वाटत कुठल्याही चॅनलच्या पटलावर राहील.